नमस्कार मंडळी, नारकर ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. बघू शकता साई सकाळ सर्वांना पहिलं तर, आणि इकडे आपली पोरं सर्व अजून झोपलेली आहेत आणि पालखी सुद्धा आता 5 मिनिटांपूर्वीच निघालेली. आपण सुद्धा निघूया, आपली तयारी तर झालेली आहे. बट हे दोन आपले मित्र प्रेम गजमल आणि शुभम जोगले आत्ताशे उठलेत. मग सकाळ झाली आता काय माहिती सकाळ आत्ताशी या लोकांची सकाळ झाली आहे. आत्ताची सकाळ झाली आणि आजचा जो नाश्त्याचा हॉल्ट आहे तिकडे आपलं भजन असणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. आणि जी भजनाची जी व्हिडिओ असणार आहे ती मी वेगळी टाकणार आहे आणि आपल्या ब्लॉगची व्हिडिओ वेगळी टाकणार आहे. आणि आजचा 4था दिवस आहे. गेल्या 2 दिवसापासून व्हिडिओ बनवला नाही, कारण का चार्जिंगचा प्रॉब्लेम होता. चार्जिंग आणि नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे व्हिडिओ बनवता आल्या नाही. त्यासाठी मी तुमची माफी मागतो. तर आजचा दिवस बघूया कसा असणार आहे तो आपला. इकडे मुलांना उठवायचा हे चालू फायनली मित्रांनो आपण रस्त्यावर आलेलो आहोत आणि आता आपण चालायला सुरुवात करणार आहोत. आणि बघूया आता आपला हॉल्ट जो सकाळचा नाश्त्याचा हॉल्ट आहे तिकडे पोचायला आपल्याला किती वेळ लागतो ते. आणि आज 2 ठिकाणी भजन आहे. एक पीर बाबा दर्ग्यामध्ये भजन आहे आणि दुसरं भजन आपल्या हॉल्टवर आहे नाश्त्याच्या सकाळच्या. तर बघूया आपण कुठे लवकर पोहोचतोय ते. पीर बाबामध्ये तर आता भजन चालू होणार नाही, ते दुपारच्या अगोदर चालू होणार नाही, ते दुपारीच चालू होणार पीर बाबा मधलं. बट आपल्या नाश्त्याच्या हॉल्टचं जे भजन आहे ते आपण जर वेळेवर नाश्त्याच्या हॉल्टला पोहोचलो तर ते भजन आपल्याला स्टार्टिंग ते एंडिंग पर्यंत बघायला भेटेल. तर बघायला तुम्ही विसरू नका. आणि आता माझ्यासोबत आहे प्रीतम आणि रुपेश. प्रीतम आणि रुपेश आहे माझ्यासोबत आता. आणि आटगाव वरून तर आता आम्ही लोक निघालेलो आहे आणि थोडंच 5 मिनिटं चालून एक इकडे या बिल्डिंगच्या इकडे एक मंदिर आहे, साईबाबांचं मंदिर आहे. सुंदर मंदिर आहे ते, तुम्ही बघायला विसरू नका. व्हिडिओ मध्ये बघू शकता सगळे पालखीतली पोरं तिकडे जाऊन पाया वगैरे पडून फोटो वगैरे काढत आहेत. बिल्डिंगला लागूनच आहे ते मंदिर. आणि जी साईबाबांची मूर्ती आहे ती एकदम बसलेल्या स्वरूपामध्ये आहे. इकडे बाबांच्या मूर्तीच्या इकडे शिवलिंग सुद्धा आहे. हर हर महादेव. आपण पाया वगैरे पडून तर झालेलं आपल्या साईबाबांच्या मंदिरामध्ये. आणि आता आपण फटाफट चालूया, कारण का आपल्याला नाश्त्याचा जो मुक्काम आहे तिकडे पोहोचायचं आहे लवकर, तरच आपल्याला भजन ऐकायला भेटेल. म्हणून आता आपण फटाफट चालणार आहोत. 1 hour later. फायनली मित्रांनो आता आम्ही चालत चालत इकडे थोडासा हॉल्ट घेतोय वडापाव वगैरे, कारण का सकाळी चाय वगैरे काय पियालो नाहीये. चाय पियालो बट चाय सोबत काय खाल्लं नाहीये, म्हणून आता वडापाव वगैरे खाऊन घेऊया. तर मित्रांनो आता वडापाव वगैरे खाऊन तर आपण निघालेलो आहोत आणि आता परत चालायला लागलेलो आहे. आता बघूया, मला तर वाटत नाही आता आपल्याला हॉल्टचं भजन भेटेल ते करून, तरी पण आपण प्रयत्न करूया हॉल्टला लवकरात लवकर जायचा. फायनली मित्रांनो आपण कमल गाव मध्ये आलेलो आहोत. कमलगाव मध्ये येतं ते पीर बाबा दर्गा. त्या दर्ग्यामध्ये आता आपण जाणार आहोत आणि पाया वगैरे पडून बघूया तिकडे भजन चालू झालंय का. मला तर वाटत नाही एवढा लवकर सकाळी सकाळी भजन चालू होईल, तिकडे दुपारी भजन चालू होईल. बट आता आपण तिकडे जाऊन पाया वगैरे पडूया आणि आपला जो काय हॉल्ट आहे त्या हॉल्टकडे जाण्यासाठी निघूया. आणि आपला टेम्पो सुद्धा इकडे उभा आहे आणि पगारे दादा सुद्धा आहे इकडे, आमचे सेवक सेवाराम. बघू शकता इकडे. तर इकडे पीर बाबा दर्ग्याला आपण आलेलो आहोत कमलगाव. काय बोलतो तुम्ही. आपली आतमध्ये मंडळी सुद्धा बसलेली आहे आणि आता इकडे भजन चालू होणार आहे थोड्याच टायमिंग मध्ये. बघू शकता इकडे आपली मंडळी बसलेली तिकडे पीर बाबा दर्ग्यामध्ये. फायनली आता आपली मंडळी इथं बसलेली आहे आणि आता आपण भजन कधी चालू होईल. अरे भजन किती असं चालू होईल. दुपारी चालू होईल बोलतोय शुभम भजन.
तसाच आपलेच व्हिडिओ बघतोय आणि बबलू दादा सुद्धा आहे इकडे. 2 hours later. तर मित्रांनो आम्ही लोक पीर बाबा दर्ग्यामध्ये थांबलेलो, बट आम्हाला तिकडे काय भजन भेटलं नाही. म्हणजे भजन तिकडे केलं नाही आणि नॉर्मल भजन केलं. 1-2 गाणी बोलूनच ते भजन स्टॉप केलं. म्हणून आपण तिकडे नाश्त्याच्या हॉल्टला सुद्धा आलेलो, बट नाश्त्याच्या हॉल्टवरून आत्ताच पालखी जस्ट निघालेली आहे आणि इकडचं सुद्धा भजन संपलेलं आहे. तर आत्ता बघूया संध्याकाळी आपल्याला अजून कोणतं भजन ऐकायला भेटते का ते. जर ते ऐकायला भेटलं तर ते आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की तुम्हाला सुद्धा पाहायला भेटेल. साईलीलाला भजनाची रासलीला बोलतात. ते उगाच नाही बोलत, कारण का साईलीलामध्ये हर दिवशी म्हणजे दररोज पहिलेचे जे 2-3 दिवस सोडले तर हर दिवशी साईलीलामध्ये भजन केलं जातं. तर काय बोलतो शुभम, आता आपल्याला पीर बाबामध्ये भजन ऐकायला नाही भेटला, नाश्त्याच्या हॉल्टमध्ये पण नाही भेटला, तुला कसं वाटतं? बरं, शुभमला पण मजा नाही आली, कारण का आम्ही भजनासाठी खास तिकडे पीर बाबा दर्ग्यामध्ये थांबलेलो, बट ते भजन ऐकायला आपल्याला भेटलं नाही म्हणून. बट आता आम्ही लोक आमचा दुपारचा जो हॉल्ट आहे तो खर्डीला आहे. आता खर्डी आमच्यापासून फक्त 3 किलोमीटर लांब आहे. 3 किलोमीटर चालायचं आहे, तिकडे जाऊन फ्रेश वगैरे व्हायचं आहे आणि मग परत थोडासा आराम करून संध्याकाळचा जो हॉल्ट आहे रात्रीचा तो कसारा घाटाच्या पायथ्याशी आहे. आणि उद्या आम्ही लोक कसारा घाट चढणार आहे, तर ती सुद्धा व्हिडिओ तुम्हाला येईलच. तर बघूया आजचा दिवस कसा होतो ते. आणि आज संध्याकाळी भजन असेल काय? असेल. तर आज संध्याकाळीचं भजन असेल तर मी तुम्हाला ते आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की बघायला भेटेल. फक्त 3 किलोमीटर अजून चालायचं आम्हाला, त्यानंतर आम्ही लोक हॉल्टवर पोहोचू दुपारच्या. 3 hours later. नमस्कार मंडळी, आता आपण आंघोळी वगैरे करून तर फ्रेश वगैरे होऊन झालेलो आहे आणि आपल्याला हॉल्टवर यायला लेट झाला. म्हणजे आपण थोडा तिकडे पीर बाबा दर्ग्यामध्ये भजनासाठी थांबलो म्हणून इकडे हॉल्टवर यायला आपल्याला लेट झाला. आणि आपण आंघोळी वगैरे करेपर्यंत पालखीच्या पाया पडायला जाईपर्यंत पालखी तोपर्यंत निघून गेलेली, बट आपण लांबून पाया पडलेलो आहे. बट जसं पाया पडायचं होतं तसं पाया पडायला भेटलेलं नाहीये. आणि आता माझ्यासोबत आहे ध्रुव आणि आत्ताचं हे पालखीचं हे तिसरं वर्ष आहे आणि ध्रुवचं पहिलंच वर्ष आहे. तर आता आपण अथर्वला विचारूया. अथर्व, काय तुझा पालखीचा अनुभव आहे? पालखीचा अनुभव म्हणजे खूप मस्तच. पहिलं वर्ष थोडा त्रास झाला, पण 2 वर्ष मस्त झालं सुरळीत. फक्त आता केटीमुळे रिटर्न जावं लागलं तर. आणि भावाला आपल्या केटीमुळे आता याची केटीची एक्झाम आहे 23 तारखेला ना, 23 तारखेला याची एक्झाम आहे. मग आता हा आज नाही तर उद्या हा मुंबईला परत जाणार आहे. गेलो तर जाणार आहे नक्की, नाही म्हणजे आता बघूया. आणि शिर्डी वही जाते हे जिने साई बाबा बुलाते, ते अथर्वला समजेल. जर बाबांचा याला बुलावा आला असेल तर हा काय ना काय तरी योगायोग घडून येईल आणि याची एक्झाम मागे तरी होईल, नाही तर पुढे तरी काय ना काय तरी होईलच. आणि हा माझ्या पाठी जो आहे त्याचं नाव आहे ध्रुव. तर ध्रुवचं हे पहिलंच वर्ष आहे. आणि ध्रुव, तुला पहिल्या वर्षी कसा वाटतोय पदयात्रेचा अनुभव? खूप मस्त वाटतंय. आता सध्या तर मी चांगलं म्हणजे फिट आहे, चालते चांगलं. अजून उद्या कसारा घाट चढल्यावर समजेल की खरं काय अनुभव आहे. आणि आजचा हॉल्ट आमचा जो आहे तो कसारा घाटाच्या पायथ्याशी आहे आणि उद्या आम्ही लतीफवाडीमध्ये जो कसारा घाटाच्या पायथ्याशी येते आणि उद्या आम्ही कसारा घाट चढणार आहे सकाळी. आणि कसारा घाट चढल्यावर प्रत्येक साई भक्ताला माहिती आहे की कसारा घाट चढल्याच्या नंतर आपण अर्ध्या शिर्डीमध्ये प्रवेश करतो. प्रत्येक साई भक्ताला माहिती आहे, जर आपण कसारा घाट पार केला की आपण अर्ध्या शिर्डीमध्ये आलेलो असतो. कसारा घाटावरनं जास्त टाइम लागत नाही शिर्डीला जायला. बट आमची पालखी जी आहे साईलीला पालखी जी आहे ती पूर्ण गावागावातून जाते, म्हणून आम्हाला जास्त टाइम लागतो. पंचवटी वगैरे नाशिक वगैरे करून जाते, म्हणून आमच्या पालखीला थोडा जास्त टाइम लागतो. राजा पालखी आमची राजा पालखी आहे, वज्रमंडित राजा पालखी. आणि पंचवटीला आपल्याला साई सेवक ही मुंबईमधली सर्वात, महाराष्ट्रामधली बोलू शकतो आपण, तिला मुंबईमधली नाही महाराष्ट्रामधली सर्वात पहिली मानाची पालखी म्हणून तिला बोलले जाते साई सेवक मित्र मंडळ. साई सेवक मित्र मंडळाची ती पालखी आहे. दादरवरून सुटते ती पालखी सुद्धा आपल्याला नाशिकला भेटणार आहे. तर खूप एक्सायटेड आहे. आणि जे काय पालखीतले दिवस आहेत, आजचा 4था दिवस आहे, कधी दिवस संपले समजतच नाहीये, कधी दिवस पुढे जाते ते समजूनच येत नाही. तर बघूया आजचा दिवस कसा असणार आहे ते. आणि आज संध्याकाळी भजन होईल का? आणि आज संध्याकाळी बघूया भजन होईल का. आणि जर भजन झालं तर त्याची व्हिडिओ आपल्या तुम्हाला युट्यूब चॅनलवर भेटून जाईल. तर बघूया आजचा प्रवास कसा असणार आहे. घाटात देवीला भजन तर असणारच आहे, पण आज संध्याकाळचं बघूया भजन होतंय की नाही ते.
तसंच आपण इकडे चालत चालत आता आपल्याला आपली जी टॅक्सी आहे, जी रथ आहे ती आता आपल्याला दिसलेली आहे. तिकडून थोड्या पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढे चढताना आणि चालताना काय प्रॉब्लेम होणार नाही यासाठी. आता आपण घेऊया इकडनं बॉटल वगैरे घेऊया. बघू शकता इकडे पगारे दादा आहेत आपले, सेवाराम. 15 वर्षे हे चालले, म्हणजे चालतच आले आहेत, बट ह्या वर्षी ते सेवाराम म्हणून काम करत आहेत प्रत्येक मुलासाठी. आणि तसंच आपला दादा सुद्धा आहे. हे दादा आहेत म्हणून आपल्याला इकडे जी काय आपला रथ आहे तो आपला रथ इकडे प्रत्येक मुलाला इकडे पाणी वगैरे पुरवण्याचं काम करतात. तर मित्रांनो आता आम्ही कसारा जे स्टेशन आहे त्याच्या समोर आहे, बघू शकता. आणि आता आम्ही तुम्हाला असा अनुभव सांगणार आहे, जसं की मी आधीच तुम्हाला बोललो की शिर्डी वही आते जिने साईबाबा बुलाते, आणि ह्याची जी एक्झाम होती 23 तारखेला. सांग तू सांग. पेपर कॅन्सल होऊन पोस्टपोन झालाय पुढे 30 तारीखला. टाइम टेबल बघू शकता. हा जो टाइम टेबल आहे, म्हणजे याची जी एक्झाम होती ती पुढे गेलेली आहे, म्हणजे ती 23 एक्झाम होती ती आता 30 केलेली आहे. जसं की आधीच बोललो, शिर्डी वही आते जिने साईबाबा बुलाते. बाबांचा बुलावा म्हणजे याला आलेला आहे. तर हा सुद्धा आपल्याला आता आपल्यासोबत पूर्ण पालखी कंटिन्यू करणार आहे. तर कसं वाटते तुला आता? आनंद. त्याच्या चेहऱ्यावरच आनंद सांगतोय की हा किती एक्सायटेड आहे शिर्डीला जाण्यासाठी. आणि आपण सुद्धा खूप एक्सायटेड आहे. पण आपल्या आणि आता आपण थोडा एक हॉल्ट घेतलेला आहे, म्हणजे हॉल्ट तर नाही आपला, पण आपण एक हॉल्ट घेतलेला आहे. या आपल्या रुद्र भावासाठी हॉल्ट घेतलेला आहे. हा बोलला थांबूया, हा बोललो की चल थांबूया करून. आपण तर नॉनस्टॉप गेलो असतो हॉल्टला, बट रुद्रा बोलला की थांबूया, त्याचा पहिलाच वर्ष आहे, तर दुसऱ्या वर्षी सुद्धा आला पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे दुसऱ्या वर्षी यावं का शिर्डीला. म्हणून आता आपण थांबलो इकडे 10-15 मिनिटं बसूया आणि नंतर परत चालायला लागू. आता जर आम्ही लोकांनी हॉल्ट घेतलेलाच आहे, विचार केलाय की इकडे काहीतरी मागूया. आणि कांदा भजी मागवलेली आहे. स्पॉन्सर कांदा भजी. भाई पेपर तुझा पुढे गेलाय. कोणचं तू द्यायला पाहिजे बाई. नाही, भाव देतोय ना ध्रुव जाधव. कांदा भजी मागवलेली आहे, कांदा भजी खाऊया आणि चालायला लागूया. या तुम्ही पण खायला. 1 hour later. तर फायनली मित्रांनो आपण हॉल्ट वर तर आलेलो आहे, बघू शकता. आणि भाई इथं आमच्या भूताच्या स्टोऱ्या चालू होत्या आणि अथर्वची फुल फाटलेली अनुभव झाला. नाही तू पाठी अथर्वची फुल फाटलेली. 2024 मध्ये अनुभव आलाय बेकार, त्यापासून नको. अथर्वची फुल फाटली आहे. आणि हा सुद्धा आपल्याला, हा दादा जो आहे तो आपल्याला सगळं सांगत होता त्याचे जे काय अनुभव आहेत. हा सुद्धा एका ट्रॅव्हलर्स वर ड्रायव्हर आहे, तर त्याच्यासोबत जे काय अनुभव झालेले ते आता तो आम्हाला सांगत होता आणि आम्ही ते सुद्धा ऐकत होतो. आणि आता आम्ही लोक ते ऐकता ऐकता हॉल्ट वर पोहोचलेलो. कधी आम्ही पोहोचलो ते समजलं नाही, बट आता हॉल्ट वर आलेलो आहे. आणि फाटलेली आहे, भजनाला जायचं. आता भजनाला आम्ही लोक जातोय. आणि भजन झाल्याच्या नंतर अथर्व वन साइड एकटा चालणार आहे. आम्ही काळोखात बाबा बघताय पूर्ण करायचा नाही तर अजून तुझ्यावर कोणतरी बसेल मानावर. बाबा बघतायत. तर आता बघूया, आता आपण भजनाचा आनंद घेऊया. वाईट साडीवाली बाई पण बघते. आता आपण भजनाचा आनंद घेऊया. बघूया भजन आता कितवर आलंय ते. काय बोलले, भजन चालू आहे की संपायला? चालू आहे ना, की आता लावतात? चालू आहे म्हणजे भजन चालूच आहे. आता आपण जाऊया आतमध्ये, तिकडे भजनाचा आनंद घेऊया. टॉयलेटला 1 hour later. पालखी सुद्धा आता निघालेली आहे. रात्रीचा जो हॉल्ट आहे कसाराच्या पायथ्याशी, तिकडे जाण्यासाठी आपण सुद्धा आता जाऊया. पालखीच्या पाठून जाणार आहोत, कारण का आपल्यासोबत जे नवीन जे मुलं आहेत त्यांना चालायला होणार नाही पालखीच्या आणि या डीजेच्या गाडीसोबत. कारण का या डीजेच्या गाडीसोबत चालताना एकदम स्पीडमध्ये चालावं लागतं, म्हणून त्या मुलांना चालायला होणार नाही, म्हणून आपण थोडा पालखीच्या पाठून जाणार आहोत. तर फायनली मित्रांनो आता आपण हॉल्टवर तर आलेलो. मगाशी रोडवर शूट करता आलं नाही, कारण का तिकडे फोनमध्ये पण चार्जिंग नव्हती आणि खूप काळोख होता, दिसलं नसतं एकदम व्यवस्थित. बघू शकता आपण आता हॉल्टवर तर आलेलो आहे आणि आतमध्ये आपल्या पालखीची पूजा वगैरे चालू आहे. पालखीची पूजा वगैरे चालू आहे. आता आपण पालखीच्या पाया वगैरे पडूया आणि आजचा दिवस इकडेच एंड करूया. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याचा दिवस जो आपला असणार आहे तो कसारा घाटातला असणार आहे आणि उद्या गुढीपाडवा आहे. तर बघूया उद्याचा अनुभव कसा असतोय तो. तर उद्यासाठी खूप एक्सायटेड आहे. आणि ह्याचं जसं आणि उद्या आमचा मान सुद्धा आहे, तर ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.